तर आपण बघतो आता राज ठाकरे मातोश्रीवरती जाणार आहेत आणि त्या ठिकाणी दोन्ही नेत्यांची म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे। उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार होते, मात्र आता दोन्ही नेत्यांची एकत्र पत्रकार परिषद पार पडेल, कारण उद्याच्या दिवशी मोर्चा काढण्याचं नियोजन मुंबईमध्ये करण्यात आलेलं होतं। दरम्यान सध्याची आपण ही दृश्य बघतोय, अतिशय मोठी आणि महत्त्वाची दृश्य आपण दिल्लीमधून बघतोय। एकीकडे दिल्लीमध्ये ज्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष सुरू झालेला आहे। भारतात अनेक ठिकाणी आता जल्लोष केला जातोय, आपण बघतोय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आल्यानंतर विद्यार्थ्यांकडून जल्लोष केला जातोय। शिक्षण मंत्री प्रधान यांनी ज्यावेळेला राजीनामा दिला त्यानंतरची आपण काही दृश्य बघतोय। चित्रलेखा पाटील शेकापचे आपल्या सोबत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। चित्रलेखा जी आपण बघतोय आता पूर्णपणे दिल्लीमध्ये असेल किंवा अखंड देशामध्ये आता जल्लोष केला जातोय, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालेलं आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? आम्ही शेतकरी कामगार पक्ष म्हणून आणि एक युवती म्हणून, एक आई म्हणून खूप मी खुश आहे की शेवटी झुकले आणि झुकायला लागलं आणि चळवळीचं हे खरं चळवळीचं बळ आहे असं मला वाटतं। आणि अशाच पद्धतीच्या चळवळी आपण केल्या तर आपण अन्यायाला वाचा फोडू शकतो आणि खरंच हा विजय मी त्या विद्यार्थ्यांना अर्पित करते ज्यांनी नीटमध्ये सुसाईड केला। चित्रलेखाजी, खरं तर महिनाभर यांना लढा द्यावा लागला, सगळे विद्यार्थी दिल्लीमध्ये ठाण मांडून होते, या सगळ्या आंदोलनाकडे तुम्ही कसं बघता? हे खरं दुर्दैवाची बाब आहे की एका शास्त्रज्ञाला, एका एवढ्या मोठ्या नेत्याला इतकं लढायला लागलं। तिथे आपल्या लीडर ऑफ ऑपोजिशन असतील त्यांना घसीटत नेलं, आपल्या लोकसभेत सुद्धा इतकं विरोधी पक्ष नेत्यांना भांडायला लागलं, आमच्यासारख्या छोट्या पक्षांना सगळ्यांना आम्हाला रस्त्यावर उतरून भांडायला लागलं। आमच्या विद्यार्थी संघटनेच्या मुलीला, तो व्हिडिओ तो खूप व्हायरल झाला, तिला जवळजवळ 12 ते 15 तास हाऊस अरेस्ट केलेलं। पण ही दुर्दैवाची बाब आहे की असं या देशात होतं आणि झालं, म्हणजे ही खूप एक हार्श साइड ऑफ डिक्टेटोरियलशिप आपण पाहिली। पण आनंद हा आहे की आज पण गांधी, शाहू फुले आंबेडकरांचे विचार जिवंत आहेत आणि आपण सगळे एकत्र आलो आणि ही डिक्टेटरशिप आपण हाणून पाडली। बरं चित्रलेखाजी, धन्यवाद, तुम्ही सविस्तर संवाद साधला त्याबद्दल।